सर्वांना नमस्कार आणि खूप खूप थँक्यू. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे आज 100वा एपिसोड बनवताना खरंच खूप आनंद होत आहे. आणि सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चैतन्यने सचिनला ज्वारीच्या ताटासहित पकडलं आणि त्याला पकडून घेऊन आला आणि धापात टाकत म्हणाला, किती चपळ आहे ना हा साला, सापडता सापडत नव्हता, असं म्हणून 2 फटके त्याच्या पृष्ठभागावर मारले. आणि सचिन हायकोर्टातल्या वकिलासारखं ऑब्जेक्शन घेत म्हणाला, चैतन्य, मी तुला मारलं नाही, फक्त तोंडाने बोललो आहे. तू पण मला तोंडानेच बोल. तुझं काय म्हणणं असेल ते तोंडाने मांड, पण दुरून हात लावायचं काम नाही. आणि राहुल हसत म्हणाला, सचिन, अरे ती म्हण आहे ना आपल्याकडे, नाही का माहीत तुला? कोणती? सचिन चैतन्याचा हात पकडून म्हणाला. आणि राहुल म्हणाला, तोंड बोलतं आणि अंग मार खातं. आणि हे ऐकून सगळे हसायला लागले. आणि आता सगळ्यात जास्त मोठ्याने हसला तो अभि. हा 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 करून हसला. कारण मघाशी सचिन कसा हसला होता त्याला, म्हणून त्याचा बदला घ्यायचा होता ना. आता राहुलने अपोजिट लॉयरसारखा म्हणीचा पुरावा सादर केला आणि सचिनचं ऑब्जेक्शन खोडून काढलं आणि निकाल चैतन्याच्या बाजूनं लागला. आणि मग तर चैतन्याने अजूनच जास्त बदलला त्याला. आणि सचिन चिडून म्हणाला, राहुल, तुला पण आत्ताच ही मनभरी आठवली रे? आणि अर्जुन म्हणाला, रॉयल ॲडव्होकेट आहे तो, वेळेवर नाही कामाला आला तर त्याची सनद रद्द नसती का केली मी? आणि सचिन म्हणाला, हो, तू तर सुप्रीम कोर्टच ना. आणि मग राहुल म्हणाला, मग आहेस तो सुप्रीम कोर्ट. तू जरी आता हायकोर्टातून सुटला असता तरी सुप्रीम कोर्टात अडकला असता. तो बरोबर सगळ्यांना न्याय देतो, त्याच्यापाशी खोटं चालत नाही, तुला माहीत आहे ना. रॉयल गँग मेंबर बोलण्यात एकापेक्षा एक वरचढ होते. अर्जुनरावांच्या संगतीचा परिणाम, दुसरं काय. त्याच्यासोबत राहून सगळेच रॉयल झाले होते. आणि अर्जुनरावांचा स्वभाव बघता ते बोलतात ते अंतिम. त्यांच्या निकालानंतर पुन्हा कोणीही बोलायचं नसतं. नो मोर आर्ग्युमेंट. मग सुप्रीम कोर्टानेच शिक्षा सुनावली आणि सचिनने 2-3 फटके खाऊन ती शिक्षा भोगली. आणि चैतन्य म्हणाला, आता झाली फिटाफीट. आणि राहुल खाली मान घालत हसत चावटपणा करत म्हणाला, आता कसली करतो फिटाफीट, ती तर संध्याकाळी होणार. तसं त्याच्याजवळ बसलेला अभिनय हे ऐकलं आणि फिदी फिदी हसायला लागला आणि हळूच म्हणाला, आता कसली फिटाफीट करतोय संध्याकाळी, बाहेर बसलाय ना तो. तसा राहुल मोठ्याने हसला. मग विषय बदलून अर्जुन म्हणाला, राहुल, मॅडम येतात का रे शेतात? काम असं करायला नाही, पण फिरायला तरी, जस्ट टाइमपास म्हणून. आणि चैतन्य म्हणाला, ढेकळातून चालायला यायला पाहिजे की यांच्या मॅडमना, नाहीतर पडायच्या पाय मुरगाळून. मग राहुल हसूनच म्हणाला, हो यार, तुझं खरं आहे, आली होती ती एकदा माझ्यासोबत परवाच, तेही उंच टाचेच्या सँडल घालून. मी तिला म्हणत होतो की फ्लॅट चप्पल घाल, पण नाही ऐकलं आणि बांधावरून चालताना घसरली आणि थेट ढेकळात जाऊन पडली आणि घेतला पाय मुरगाळून. आणि अभि म्हणाला, मग तू अलगद उचलून घेतलं असशील ना तिला हिरोसारखं आणि घरी नेऊन हळूवार बेडवर ठेवलं असशील. हाव रोमॅन्टिक हो ना राहुल. आणि राहुल त्याला झिडकारत म्हणाला, हट, बोंबलाचं रोमॅन्टिक, मी असं काही केलं नाही. मी सांगत होतो तरीही उंच टाचेचे सँडल घातले ना. तिनं माझं नाही ऐकलं, पडली, मग मी कशाला तिचं कौतुक करू. रडत होती थोडीशी, पण तरीही खांदा दिला आधाराला, हाताला पकडली आणि आणली चालवत चालवत घरी. तेव्हापासून यायचं नाव घेत नाही. जिथे आपल्या शब्दाला किंमत नाही तिथे आपण पण कुणाला किंमत देत नसतो. सँडल घालून फिरायला हा काय मुंबईचा बीच वाटला का? राहुल स्वभावानं अर्जुनच्या खालोखालच कडवट होता आणि पुढे म्हणाला, पण आता कसं एकही शब्द मोडत नाही, ती माझा सांगितलं की लगेच ऐकते. आणि अभि म्हणाला, राहुल, अरे असं नाही करायचं, मुली नाजूक असतात. आणि पुन्हा सचिनमध्ये तोंड घालत म्हणालाच, तू तर मुलींपेक्षा नाजूक आहेस, तुला पण मिठीत उचलून ठेवायला पाहिजे. आणि आता कोणीही हसलं नाही म्हणून अभिला सुद्धा त्याचं बोलणं जास्त भाव देण्या इतकं महत्त्वाचं वाटलं नाही. अंगावर बसलेलं चिलट झटकावं तसं अभिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि राहुलला म्हणाला, म्हणजे अरे नवीनच लग्न झालं आहे ना तुझं, मग असं वागतात का बायकोशी? आणि राहुल म्हणाला, मग झाले की नव्याचे 9 दिवस, आता महिना होत आला लग्नाला. राहुल तरी बोलण्यात काय ऐकतोय होय कोणाला. तसा अर्जुन खूप हसला आणि मनात म्हणाला, हे बेनं खूपच कडू निघालं, अगदी माझ्यापेक्षाही याचे रॉयल झटके फारच हटके आहेत. बायको पाय मुरगाळून पडली तरी याला काही नाही, पण याचं नाही ऐकलं म्हणून राग आला याला. कोमल मॅडम पण जरा अति शहाण्याच आहेत. आता सांगतोय तो तर ऐकायचं ना त्याचं. पण असू द्या, नवरा बायकोच्या भांडणात शहाण्याने पडू नये, तसं आपणही पडायला नको.
त्यांचं काय ते बघून घेतील. मयुरीचा सुद्धा एकदा हात भाजला होता, तर 2 दिवस कासावीस झाले होते अर्जुनराव. स्वतः जेवण भरवायचे, चहा पाजायचे, अगदी साडीसुद्धा नेसवली होती त्यांनी त्यांच्या मयुराणीला. किती काळजी करायचा नव्हतं तिची. पण सगळेच अर्जुनराव नसतात ना, आणि सगळ्यांच्याच नशिबात अर्जुनराव नसतात. काही जण राहुलरावांसारखे सुद्धा असतात, बायकोची खोड मोडणारे. शेवटी काय तर ज्याची त्याची स्टाईल वेगळी. आता कोणाच्या नशिबी कोणती स्टाईल यावी हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आणि राहुल म्हणाला, चैतन्य पण तू कुठे गेला होता सांग बरं. आणि पुन्हा सचिनच म्हणाला, गेला असेल गाणं म्हणत, झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. आणि आता सगळे खूप खूप हसत होते. सचिनचं ते गाणं ऐकून सगळ्यांना खरंच आपण मामाच्या गावाला निघालोय असं फिलिंग येत होतं. आणि त्याच्यावरचा सगळ्यांचा राग सगळे विसरून गेले. त्याचे अपराध आता 0 झाले होते. आणि आता चैतन्यसुद्धा हसायला लागला, कारण ते खरं होतं. त्याचं लग्न त्याच्या मामाच्या मुलीसोबत होणार होतं. आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य तू हसतोस म्हणजे खरं आहे ना हे. आणि चैतन्य हसून म्हणाला, हो, आता तिची फायनल परीक्षा आली आहे ना, म्हणून तिला बेस्ट ऑफ लक द्यायला गेलो होतो. आणि अभि त्याला चिडवत म्हणाला, कळलं हा कळलं तुझं बेस्ट ऑफ लव. तसं चैतन्य लाजून हसत म्हणाला, तसं काहीच नाही रे. खरंच सध्या तिचा सगळा फोकस अभ्यासावर आहे. आम्ही फोनवर सुद्धा बोलत नाही. आणि राहुल म्हणाला, हो का, पण काय रे, हुशार दिसते ती फारच. आणि चैतन्य म्हणाला, हो हुशार आहेच ती, प्रिलियमसुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाली आहे. आणि मग अर्जुन म्हणाला, पण तिची इच्छा काय आहे, तिला कोणत्या पोस्टवर काम करायचं आहे. आणि चैतन्य म्हणाला, तिची पर्सनॅलिटी खूप इम्प्रेसिव्ह आहे आणि तिला पोलीस व्हायचं आहे. तसा राहुलला ठसका आला आणि त्याच्या तोंडातला हुरडा फवाऱ्यासारखा उडून त्याच्यासमोर बसलेल्या सचिनच्या अंगावर पडला. आणि सचिन म्हणाला, राहुल आता तुझं हे तोंडाचं कारणचं कशानं ओपन झालं, तुला दिसत नाही मी खातोय ते घाणेरडा कुठला. आणि राहुल म्हणाला, सॉरी यार, खरंच सॉरी. आणि चैतन्यकडे बघत म्हणाला, चैतन्य तुझी बायको DYSP होणार म्हणजे तुझं काही खरं नाही का, काय झालं. चैतन्य काही न कळून म्हणाला, अरे आता ती पोलीस, मग तुझ्या पृष्ठभागावरती दररोज दांडक्याने मारून मारून सूज आणेल, मग तू पडणार तुझं बुडवताना करून बेडवर. आणि खूप हसले सगळे. मग चैतन्य म्हणाला, काय यार तू पण राहुल, असं होईल का कधी. आणि मग अर्जुन म्हणाला, अरे हो, सचिनला विचार ना. आणि आता काय, असं म्हणून सचिनने अर्जुनकडे आश्चर्यानं पाहिलं. आणि अर्जुन म्हणाला, सचिनची लता त्याला रोज लाथा मारते, उठता लात बसता बुक्की असते बघ त्याला, त्यामुळे तुला दांडक्याने मार पडला तरी जास्त वाईट वाटून घेऊ नकोस हां. आणि राहुल मध्ये बोलत म्हणाला, दुभत्या गाईच्या लातासुद्धा गोड असतात बाबा, फायदा असल्याशिवाय कोणीही लाता खात नाही, होय ना रे सचिन. आणि सचिन लाजत म्हणाला, असं काही नाही हा, ती काही लाता वगैरे मारत नाही. मग राहुल म्हणाला, मग पाया पडायला लावते का जवळ येण्याआधी, का पूजा करायला लावते. तसा सचिन गोरामोरा झाला आणि सगळे हसायला लागले. मग या बिनशेपटाच्या माकडांकडे दुर्लक्ष करून अर्जुन चैतन्यला म्हणाला, पण चैतन्य मला सांग, फायनल झाल्यावर लग्न की मग अपॉइंटमेंट झाल्यावर. आणि चैतन्य म्हणाला, फायनल झाल्यावर. आणि अर्जुन म्हणाला, अरे पण तिची इंटरव्ह्यू असेल ना. आणि अभि म्हणाला, चैतन्य घेईल ना तिची इंटरव्ह्यू, तयारी करून रात्रभर, अगदी इत्यंभूत शिकवेल इन डिटेल, तो क्लास घेईल तिचा. तसे सगळे हसले. आणि अर्जुन म्हणाला, पण चैतन्य आता इतका थांबला आहेस तर आणखीन थोडंसं थांब ना, तिची इंटरव्ह्यू होऊ दे, त्यातही ती सुटली तर कल्याण होईल तुमचं. आणि चैतन्य म्हणाला, पण यामध्ये खूप वेळ जाणार आहे आणि ती खूप हुशार आहे हे मला माहीत आहे. आमच्या लग्नाचा तिच्या इंटरव्ह्यूवर काहीच परिणाम होणार नाही. आणि त्याचा कॉन्फिडन्स पाहून अर्जुनला खूप भारी वाटलं. आणि वा रे कॉन्फिडन्स, असं म्हणत सचिननं त्याचं कौतुक केलं. आणि आता चैतन्य ओठ दाबून लाजत गालात हसत होता. मग अभिकडे मोर्चा वळवून राहुल म्हणाला, पण आताचे हे होऊ घातलेले नवरदेव काहीच कसं बोलणार त्यांच्या मितूविषयी. लग्न आता 20 दिवस राहिलं आहे. अभिजितराव लग्न करायचं आहे ना, काही हालचाल कराल की नाही, असं अभिजितच्या मांडीवर थाप टाकत राहुल म्हणाला. आणि अभिजित म्हणाला, पत्रिका तर छापल्या आणि घरचे करत आहेत तयारी, मी फक्त भोवल्यावर जाऊन उभा राहणार. आणि तुम्ही सगळे आहातच की, मग मी कशाला टेन्शन घेऊ. आणि सचिन म्हणाला, तसंही तुला कधी टेन्शन येतच नाही, नुसता लोळत पडलेला असतो. आणि अर्जुन सचिनला डोळे वटारत म्हणाला, सचिन आता मार खाशील, एक फाईट घालीन तसं माती खाशील हा.
अजिबात त्याला चिडवू नकोस. चल सॉरी बोल. आणि आता सचिनची फाटली आणि तो अभिजितला लगेच सॉरी असा म्हणाला. तसा अभिलाही अब आया ना ऊंट पहाट के नीचे असं म्हणून चेव आला आणि म्हणाला दिल से सॉरी बोल. आणि सचिन गाल फुगून म्हणाला अच्छा दिल से सॉरी. आणि मग अर्जुनने सचिनच्या खांद्यावर लाडाने हात टाकला आणि म्हणाला सचिन, तुझं अभिच्या हनीमूनचं प्लॅनिंग करण्याचं काही वेगळे हटके प्रकार सुचले असतील तर आत्ताच सांग माकडा. पुन्हा सगळी तयारी झाल्यावर जर म्हणाला ना आणखीन काहीतरी वेगळं हवं होतं तर तिथेच तुला तुडवीन. राहुलच्या हनीमूनच्या वेळी तू खूप डोकं खाल्लं आमचं, त्यामुळे तुझ्या काही आयडिया असतील तर आत्ताच सांग. आणि सचिन म्हणाला अभिदेखतच सांगायचं, मग त्याला कळतील ना. आणि राहुल म्हणाला बावळटा, त्याला कळतील म्हणूनच सांग, कारण अशाही तुझ्या सगळ्या आयडिया फालतू असणार आहेत आम्हाला माहीत आहे आणि आम्ही त्यातली एकही वापरणार नाही. तसा अभि खूप मोठ्याने हसला आणि म्हणाला हे बाकी खरं आहे हा, सचिनला काहीही सुचवता येत नाही आणि मला कळलं आहे. आणि सचिन म्हणाला काय कळलं आहे. आणि अभि म्हणाला हेच की तुला काही कळत नाही हेच कळलंय मला. आणि सचिन थोडा छाती फुगवून म्हणाला असं कसं, मला काही अक्कल नाही की काय, मीही हनीमून साजरा केलाय, मलाही सुचतात आयडिया. थांब असं म्हणून पुन्हा तो 1-2 मिनटं शांततेत बसला. आणि अर्जुन म्हणाला नशीब त्याला आठवतं तरी याचा हनीमून झालाय. आणि सचिन हनीमून साजरा करायला अक्कल नाही लागत रे, पण त्याची तयारी करायला मात्र खूप अक्कल लागते हं. आणि सचिन म्हणाला सुचली, अभिच्या हनीमूनची वाट लावण्याची एक भन्नाट आयडिया सुचली मला. मग सगळ्यांनी त्याच्याकडे फार अपेक्षेने आणि आश्चर्यानं पाहिलं. आणि अर्जुनने तर अशा नजरेनं सचिनकडे पाहिलं की त्याची नजर सांगत होती की इतक्या लवकर याला कधीपासून सुचायला लागलं, याच्या मेंदूचा बुलडोजर ट्रेनसारखा कसा धावायला लागला. मग अर्जुन म्हणाला सुचली आहे ना आयडिया, चल सांग पटकन काय आहे ती आयडिया. मग सचिन म्हणाला आपण त्याच्या दुधात पोटात कळ मारायच्या गोळ्या टाकायच्या, म्हणजे कसं तो दूध पिल आणि बेडवर जाऊन बायकोजवळ बसला की त्याच्या पोटात कळ मारेल, मग तो टॉयलेटला पळेल, पुन्हा तशीच कळ दाबून तो बायकोजवळ येईल आणि पुन्हा दुसरी कळ मारेल, मग पुन्हा टॉयलेट ते बेड, बेड ते टॉयलेट, अशा 10वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यासारखा मार्च ऑक्टोबर, ऑक्टोबर मार्च अशा वाऱ्या करून रात्रभर त्याची कळ जिरेल आणि हनीमूनच्या परीक्षेत तो नापास होईल, त्याची बायको झोपेल आणि हनीमूनची आपोआप वाट लागेल. आणि आता सचिन अर्जुनकडे डोळे उडवून म्हणाला काय कशी वाटली आयडिया. आणि अर्जुनने त्याच्या मांडीवर एक जोरात फटका दिला आणि त्या फटक्याने सचिनच्या अंगात एक जोरात कळ आली. आणि अर्जुन म्हणाला आता मेली का तुझी कळ भाड्या, म्हणालं होतं ना मी तुझ्या आयडिया तुझ्यासारख्याच फालतू असणार. आता अजून विचार कर आणि दुसरी एखादी आयडिया चांगली सांग. आज तुझ्या सगळ्या आयडिया मी बाहेरच काढणार, म्हणजे पुन्हा कुठलीही आयडिया तू सुचवणार नाही. आणि आता सचिन जबरदस्ती विचार करत बसला आणि बाकीचे सगळे खाण्यात मग्न झाले. मग पुन्हा लगेच म्हणाला अर्जुन सुचली मला दुसरी आयडिया, आणि एकदम हटके सुचली जी आतापर्यंत कोणीच ट्राय केली नसेल. आणि राहुल म्हणाला चल सांग पटकन. आणि सचिन स्वतःवरच खुश होत म्हणाला आपण अभिचे हातपाय बांधायचे. तसे सगळे त्याच्याकडे चमकून पाहायला लागले. आणि सचिन म्हणाला अरे बघताय काय असे भूत पाहिल्यासारखं, किती सिम्पल आयडिया आहे नाही, पण सगळ्यात हटके आहे की नाही. आणि आता त्याची ती अतिशय फालतूतली फालतू बेकार आयडिया ऐकून प्रत्येकजण इमॅजिन करत होता की अभि हातपाय बांधून हनीमून साजरा करतोय. तो कपडे कसे काढणार, घुंगट कसा काढणार आणि पुढचं बरंच आणखीन काय काय कसा करायचा तो, आणि काहीच करता येईना म्हणून त्याची चाललेली तडफड धडपड इमॅजिन करूनच सगळे हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला सचिन खरंच तू खूप लहान आहेस रे, नको ताण देऊस तुझ्या अति छोट्या मेंदूला, तो आधीच बिनकामाचा आहे, आता आणखीन वापरू नकोस नाहीतर भंगारात जमा होईल. पुन्हा सचिनचा रॉयल अपमान झाला आणि सचिन कसनुसं तोंड करून म्हणाला का माझं काही चुकलं का. आणि अर्जुन म्हणाला तुझं नाही आमचंच चुकलं की तुला विचारलं, पण बरं झालं आत्ताच विचारलं, निदान तुझं मन तरी मोकळं झालं, तुझ्या मनातल्या सगळ्या बेकार कल्पना बाहेर आल्या. आणि आता अर्जुन त्याला कोपऱ्यापासून हात जोडत म्हणाला आणि आता कृपा कर आणि असल्या काही वेगळ्या हटके फालतू आयडिया शोधू नकोस, जे काही करायचं ते मी, राहुल, चैतन्य, अभि बघून घेऊ हां, तो आपला खा 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 असं म्हणून अर्जुन आणि कंपनी खूप हसली. आणि पुन्हा सचिन म्हणाला आता अभि कशी काय हनीमूनची तयारी करेल, तो तर नवरदेव असणार ना. मग राहुल म्हणाला अरे तयारी आम्ही करणार,
पण हनीमूनसाठी तर तोच लागणार ना. आणि अभि म्हणाला, सचिन तुला कसलीच अक्कल नाही बघ, तुझा हंडा ना रिकामा आहे. आणि हे ऐकून अलिबागला जाताना मयुरीने केलेला हंड्याचा जोक अर्जुनला आठवला आणि तो एकटाच हसत म्हणाला, भरेल हा भरेल सचिन, तुझाही हंडा लवकरच भरेल. पण कोणाला काहीच कळलं नाही. आणि राहुल म्हणाला, पण अर्जुन, तू अभिच्या पत्रिकेत नवीरदेवाची केलेली रिप्लेसमेंट आपल्याला खूप आवडली यार. तोच मुहूर्त, तेच टायमिंग, तीच पत्रिका, मानलं बाबा तुला. आणि सचिन हसत म्हणाला, शेवटी काय अर्जुनसारखंच झालं की अभिचं. फरक फक्त एवढाच की अभि सांगून लग्नात जाणार आणि अर्जुन न सांगता गेला होता. आणि अर्जुन म्हणाला, आणखीन एक फरक आहे की अभि लग्नात जातोय तो त्याच्या बायकोच्या मर्जीने आणि मी माझ्या बायकोच्या मर्जीविरोधात गेलो होतो तिच्या लग्नात. आणि मग तिनं मला खूप त्रास दिला, काही विचारूच नका. आणि सचिन म्हणाला, गप्प बस हा अर्जुन, मला माहीत आहे कोण कोणाला त्रास देत असतं. या माकडाचे 100 नखरे निहट्ट असतात, सगळे लाड पुरवतात वहिनी याचे. आणि अर्जुन म्हणाला, मग तिनं जितका त्रास दिला तितकेच लाड करून घ्यायचे आहेत मला तिच्याकडनं. पण खरं सांगू, मी सांगण्यापेक्षा तीच जास्त लाड करत असते माझे. मला काही मागावं लागतच नाही किंवा सांगावं लागत नाही तिला. आणि मग खूप हसून चैतन्य म्हणाला, अर्जुन मगाशी घरी काही बोललो नाही मी, पण तुझे होणारे लाड दिसतात बरं का आम्हाला. आणि रात्री तर फारच उच्चांक गाठलेला दिसतोय त्या लाडानं. आणि काहीही न कळून अर्जुन म्हणाला, म्हणजे. आणि चैतन्य हसत म्हणाला, म्हणजे भाड्या, तुझे रक्ताळलेले ओठ सगळं सांगतात की रात्री तुझे किती लाड झालेत. आणि हा लाडसुद्धा न मागताच झालाय का. आणि मग सचिन हसतच म्हणाला, आणि तेही खुलेआम बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवूनच. तसं अर्जुनने फार मोठ्या आश्चर्याने चमकून सचिनकडे पाहिलं आणि म्हणाला, गाढवा तू काय करत होतास आमच्या बेडरूमच्या बाहेर, आणि तू सगळं पाहिलं की काय. आता नाही म्हटलं तरी अर्जुनला थोडं टेन्शन आलंच होतं आणि उगाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दरवाजा उघडा ठेवला असं त्याला वाटलं. आता मयूला हे कळालं तर त्याची काही खैर नव्हती. पण तिला हे कोण सांगणार, कोणीच नाही. अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या तिला माहीत नव्हत्या आणि तिला आपलं उगीच वाटायचं, माझा नवरा मला सगळं सांगतो. या 5 पांडवांची 5 बोटांची वज्रमुठ होती, तिच्यातून त्यांचं मित्रांचं काहीच सिक्रेट बाहेर पडत नव्हतं. अगदी मेंदूत चाललेला खलसुद्धा त्यांच्या हृदयाला कळत नव्हता. इतकं सिक्रेट असायचं सगळं. मग हृदयात राहणाऱ्या बायकांना समजणं तर दूरचीच गोष्ट. आणि सचिन हसत म्हणाला, नाही अर्जुन, मी काही नाही पाहिलं, डोंट वरी. पण मी पाणी प्यायला निघालो होतो आणि तुझं बोलणं ऐकलं. आणि मग मी म्हटलं, आता तू काय दार बंद करणार नाहीस. मग मीच माझ्या बेडरूमचं दार बंद करून घेतलं अगदी सकाळपर्यंत. आणि बरं का चैतन्य, हा भाड्या कसला भारी डायलॉग मारत होता. दार बंद करून कोणीही रोमॅन्स करेल, खरी मजा तर दार उघडं ठेवून रोमॅन्स करण्यात आहे. आणि जे बघतील तेच लाजून निघून जातील. सगळे माझ्यासारखे निर्लज्ज नसतात. आणि आता सगळे हसत होते. आणि राहुल म्हणाला, अर्जुन तू खरंच निर्लज्ज आहेस यार. आता कोण सापडलं, रेड हँड विथ रेड लिप्स. आता ही मस्करी ऐकून अर्जुन गालातल्या गालात ओठ दाबून हसत होता आणि डोकं खाजवत होता. तो लाजून गोरामोरा झाला होता. निर्लज्ज अर्जुनरावांना लाजता पण येतं वाटतं, असं अभि म्हणाला. तसे सगळे पुन्हा खूप मोठ्यानं हसले. आणि सचिन म्हणाला, अरे पुढचा पिक्चर ऐका तरी. नशीब लाईट गेली आणि आपोआप सगळ्यांचे डोळे मिटले. आणि मग फार उत्सुकतेने आणि चेकाळून हसतच चैतन्य म्हणाला, काय रे सचिन, मग लाईट केव्हा आली. कारण आता अर्जुन असा काही तावडीत सापडला होता त्यांच्या अगदी पुराव्यासह. त्यामुळे त्याची खेचण्याची संधी कोणीच सोडणार नव्हता. आणि सचिन खूप उदासीनतेने म्हणाला, आता लाईट केव्हा आली काय माहीत बाबा. ते पाहायला मी कुठे जागा होतो, मी बाहेर बसलो होतो ना. मग कशाला जागरण करू आणि ॲसिडिटी वाढवू. घेतली चादर आणि घातली खालवर. आणि अर्जुन करत बसला असेल वर खाली खाली वर. तशी सगळी भूतं खूप खूप मोठ्याने खी खी करून हसली. आणि अर्जुन फार लाजून, तुझ्या आईचा टांगेवाला असं म्हणून सचिनच्या मागे पळाला. आणि सचिन पुन्हा एकदा ज्वारीत शिरला.